तर मित्रांनो, अशा काहीशा या दुरुस्त केलेल्या पायऱ्या आहेत आणि सुरुवातीला तरी ते बॅरिकेड दिसत आहेत, पण वरच्या भागात दिसत नाही आहे. आणि अक्षरशः 5 पावलानंतरच आपल्याला दिसतोय हा गडासाठीचा पहिला दरवाजा. गड पायथ्याशी आल्यानंतर काही पायऱ्या वर चढताच आपल्याला गडासाठीचा प्रथम महादरवाजा पाहावयास भेटतो. स्वराज्यातील इतर गड किल्ल्यांप्रमाणे येथे देखील दरवाजाच्या वरच्या भागात जंग्या पाहावयास मिळतात, तर आतील भागात दरवाजाची भक्कमता वाढवण्यासाठी मागील बाजूस लाकडी बांबू लावण्यासाठी असणारी दगडातील संकल्पना पाहावयास भेटते. दरवाजाच्या वरील भागामध्ये आपल्याला जंग्याची संकल्पना पण दिसते. पहिल्या दरवाजाच्या आतमध्ये येताच आपल्याला असे दगडांमध्ये होल दिसत आहेत. इकडेही आहे आणि इकडच्या बाजूसही आहे. तर हे दरवाजाच्या मागे लाकडी खुबा लावण्यासाठी, जेणेकरून बाहेरून दरवाजा खोलता येऊ नये त्यासाठी हे होल असायचे. ह्याच्यामध्ये दगड लावला जायचा. आणि इथे वरतीही आपल्याला असा कर्व असलेला दगड दिसतोय, ज्याच्यामध्ये लाकडी दरवाजा रोवला जायचा. खाली असायला पाहिजे शक्यतो, पण आता ते पूर्णपणे बुजून गेलेलं आहे. तर पहिल्या दरवाजातून वरती येताच जो उजव्या साईडचा मार्ग आहे तो जातो गडासाठी, आणि जो डाव्या साईडचा मार्ग आहे तो जातो मंदिरासाठी. तर आपण पहिल्यांदा वरती गड भ्रमंती करून येऊ आणि आल्यानंतर इकडे रेस्ट करू आणि मंदिराकडे जाऊन येऊ. तर आपण पहिला जाऊ गडाकडे. उन्हाळ्यातील गड भ्रमंतीमध्ये फारच दमछाक होते, त्यामुळे विसाव्यासाठी या मंदिराजवळील जागेपेक्षा उत्तम जागे भेटणे अशक्य असल्याकारणाने परतीच्या प्रवासात गुहेत जाण्याचं व विश्रांती करण्याचा पर्याय निवडला व निघालो गडमाथ्याच्या दिशेने.